दया कर दान विद्या का हमें परमात्मा देना, दया करना हमारी आत्मा में शुद्धता देना। Angel, what happened? I want to here. Oh. Angel, don't worry. हम ढूंढते हो आपकी घड़ी, ओके? गलती से किसने एंजल की घड़ी ली है क्या? ओके, हम एक गेम खेलेंगे क्या? ओके, चलो बैग निकालो दिशली। चलो बेंच पे खड़े रहो और अपने से बंद कर दो। चलो सब बंद कर दो। अब मैं भी मेरे आंखें बंद कर दो, ओके? और मैं ना सबको चेक करूंगी अभी। हाँ, किसने घड़ी लिया है? किसने लिया है क्या? Please come have seat. Yes, how can I help you? मॅम, मी तुमची प्ले ग्रुपपासून ते सिनियर KG पर्यंत मी तुमची एक स्टुडंट होते. तुम्ही मला ओळखलं नाही का? माझं नाव स्नेहा आहे. थोडी सी उमर हो गई बेटा, तो सगळं लक्षात राहत नाही. तिला मी ओळखलं नाही बाळा. खरंच सॉरी. नाही मॅम, सॉरी कशाला म्हणताय? सॉरीमुळे तुम्ही मला लाजवता. का सॉरी कशाला नाही म्हणायचं? चूक झाल्यावर सॉरी म्हणायला पाहिजे. मोठं असो की लहान असो, सॉरी बोललं पाहिजे बाळा. सॉरी बोललं पाहिजे आपल्याला. मॅम, मी मोठे असून सुद्धा किती सहज माफी मागितली, आणि मी एवढी लहान असून सुद्धा ना तुमची कधी माफी मागितली ना एंजलची. तू सॉरी कशासाठी बोलते बाळा? मॅम, भले तुम्ही मला विसरला असाल, मी नाही तुम्हाला विसरली. तुम्हाला आठवते का आपल्या वर्गात एक एंजल नावाची मुलगी होती? तिने एकदा क्लासमध्ये वॉच आणली होती, खूप सुंदर होती. ते वॉच मला हवं होतं, आणि जेव्हा जेवणाची सुट्टी झाली तेव्हा मी ते वॉच तिच्या बॅगेतून काढलं आणि माझ्या बॅगेत. तिने तिची बॅग तपासली तर त्यात तिला तिचं वॉच नाही सापडलं, त्यामुळे ती खूप रडली. आणि त्यावेळी मॅडम तुम्ही पण त्या वर्गात होता. रिअली? मी तिकडे होते का? मॅडम, तुम्हाला आठवते का तुम्ही एक गेम घेतला होता? आठवलं मला. त्या गेममध्ये तुम्ही आम्हाला बेंचवर उभं राहायला सांगितलं होतं आणि डोळे बंद करायला सांगितले होते, आणि तुम्ही सगळ्यांना चेक केलं. मी सर्वांना बेंचवर उभं केला होता आणि सगळ्यांची बॅग चेक केली होती. करेक्ट. त्यावेळी तो वॉच मला एका बॅगमध्ये सापडला होता. तुम्हाला माहिती आहे का ती बॅग कोणाचीच होती? काय म्हणतेस? आणि तुम्ही मग सांगितले डोळे उघडा. तुम्ही असं पण सांगितलं की बॅग कोणाची आहे हे महत्त्वाचं नाही, कोणाच्या बॅगेत सापडलं हेही महत्त्वाचं नाही, पण ज्याने ती घड्याळ घेतलं होतं आणि आपल्या बॅगेत ठेवलं होतं त्याला त्याची चूक कळली होती. घड्याळ कोणी चोरलं होतं हे शेवटपर्यंत कोणाला कळता कामा नाही. मॅम, त्या दिवशी मी
इंजिनियर सायंटिस्ट बनणारे शिक्षक खूप असतात. स्वतःचं उदाहरण देऊन घडवणारे शिक्षक फार कमी असतात. भले तुम्ही मला विसरले असाल पण मी तुम्हाला विसरू शकत नाही मॅडम. आता तुझ्या मनात प्रश्न काय आहे की मी तुझ्याबद्दल काही वेगळा भाव केला नाही आहे, बरोबर? तुझ्याबरोबर कधीच वेगळी वागणूक केली नाही आहे. मेरे लिए सब मेरे बच्चे मेरी जान है, मेरे लिए सब बच्चे मेरे एक जैसे हैं ये, क्योंकि उस दिन मैंने भी तुम सबको आंखें बंद करने के लिए बोला था, सही? मैंने भी अपने आँख पे पट्टी बांधी थी ताकि मुझे भी पता ना चले कि किस बच्चे के बैग में वो वॉच है. तुझं नाव काय सांगितलं? सॉरी मी परत विसरले. मॅडम मी तुमची एक स्टुडंट स्नेहादुरी आहे आणि मी सध्या पुणे शहर पोलीसमध्ये कार्यरत आहे आणि तुमच्यामुळेच मी काहीतरी आज बनू शकले हे माझ्यासाठी खूप प्राऊड फील होत आहे. त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद मॅडम.